त्या पंतप्रधान मोदी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये मोदींची रॅली निघणार आहे। रामकुंड काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर्शन घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामकुंडाचं दर्शन घेणार आहेत। सोबतच काळाराम मंदिरामध्ये देखील दर्शनासाठी जाणार आहेत। या निमित्त रॅली देखील निघणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली निघणार आहे, तर रामकुंडचं दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत। शिवाय काळाराम मंदिरामध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर्शनासाठी जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली निघणार आहे। सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामकुंडचं दर्शन घेणार आहेत। काळाराम मंदिरामध्ये देखील दर्शनासाठी जाणार आहेत। नेमकं मोदी मंदिरामध्ये किती वेळ राहणार आहेत आणि दर्शनाव्यतिरिक्त काही पूजापाठ मोदी करणार आहेत का? खरं तर या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेऊयात। काळाराम मंदिराचे पुजारी आणि महंत उदयदास महाराज आपल्यासोबत आहेत। महाराज, एकूण कशा पद्धतीने असणार हा दौरा? प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यसरी नगरीमध्ये भारताचे यशस्वी पंतप्रधान सर्वात प्रथम रामतीर्थावरती येणार आहेत। रामतीर्थावरती पूजन करून पूर्व महाद्वाराला स्वामी विवेकानंदांचा जो पुतळा आहे, उद्या स्वामी विवेकानंदांची जयंती आहे आणि आपण जाणत आहात की त्या प्रित्यर्थ जो कार्यक्रम नाशिकमध्ये ठेवला आहे त्याचा एक भाग म्हणून आज उद्या नरेंद्र मोदीजी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचं या ठिकाणी पूजन करणार आहेत। पूर्व महाद्वाराने आतमध्ये प्रवेश झाल्यानंतर हनुमंतरायाचं ते सर्वात प्रथम दर्शन घेतील। त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर मोदींच्या यशस्वी कारकिर्दीकरता, राष्ट्राच्या उन्नतीकरता, देशाच्या उन्नतीकरता, देशातील शेतकरी आणि मोदींची जी इच्छा आहे की भारताची इकॉनॉमी ही 5 ट्रिलियन व्हावी, अशा पद्धतीचे सर्व संकल्प आम्ही त्या ठिकाणी करून देशामध्ये एकोपा राहावा, राष्ट्र समृद्ध व्हावं, अखंड भारत व्हावा, अशा पद्धतीचे संकल्प आम्ही करून सन्माननीय मोदीजींच्या हस्ते संकल्प पूजा होईल, रामरायाची आरती होईल, प्रसाद दिला जाईल आणि मंडळातर्फे, विश्वस्त मंडळातर्फे त्यांचा सत्कार होईल। अशा पद्धतीचं एकूण सारं नियोजन आहे। त्याकरता सर्व प्रशासन यंत्र अतिशय सुयोग्यरित्या व्यवस्था ठेवत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।